गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय 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 नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय समर्थ मा जय नर हरि माऊली जय नर हरि मा जय बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय बाबा श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय 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 श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय बाबा श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय गुलाब रामावली नर हरि बाबा जय श्री कृष्ण श्री गुलाब रामावली नर हरि बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय 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 बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय 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 श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय
श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय 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 श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय 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 श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की की जय गोपीनाथ भगवान की जय गौरांग महादेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली एकनाथ महाराज की ज्ञानोबा माऊली की जय माऊली गुलाबराव महाराज की बाबाजी चैतन्य महाराज की जय माऊली तुकाराम महाराज की श्री रामचंद्र भगवान की हनुमंत बा की जय गजानन बा की सोनाजी बा की जय नमो पार्वती पते हर हर महादेव माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय करुणा माता की की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय श्री कृष्ण नामे रंगून गेली श्री नरहरी माऊली झेंडा डाव्या बाजू सलावणी गाडीमध्ये बैसली दिव्य शुभ्र फेटा दिव्य शुभ्र शर्ट शुभ्रच ते धोतर हळूच खिडकीतून पाहुणी घेती भक्तांचा समाचार गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय काही दिवसासाठी उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा अनंत कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुष परमात्मा सर्व देवाचा देव रखमाईचा पती पतित आले पावन करणारा दयेचा सागर सगुण स्वरूपानं जो भगवान चंद्रभागेच्या तीरावर कटेवर हात ठेवून जे उभे आहे त्या करुणानिधी परमात्म्याची पूर्ण कृपा आज तुमच्यावर झाली माझ्यावर झाली आणि म्हणून
हे संत मुखीचे अक्षर ऐकण्याचा योग आला. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. या विश्वामध्ये आपण जन्माला येण्यापूर्वी भक्कम जीव होते, आताही आहेत. आपला देह सुटल्यावर बी हे सृष्टी अशी भरे राहणारच आहे. पण आता मध्यंतरी जे आपल्याला जे देवानं डोळे दिले त्या डोळ्यानं आपण जे हे जीव जंतू बाया माणसं पाहून राहिलो की नाही, तूर्त एवढ्याचा विचार करू आपण. तर एवढे तुम्हाला जीव दिसतात, यापैकी बहुतेक खाणं पिणं लेणं नेसणं प्रजा उत्पत्ती करणं झप घेणं मरून जाणं याच्या पलीकडे कोणाचीच कॅपॅसिटी नाही की भगवंताचा शोध लावा, की तो देव का न दिशी, आपण जन्माला कासाठी आलो, काय केलं पाहिजे. हे विषय फक्त ज्याच्यावर संताची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, आई वडिलाची पुण्य ज्याच्या पाठीशी आहे त्याच्या मनात हे अक्षर येतात. नमस्ते कृपाळा, नमस्ते 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 कृपाळा, नमस्ते नमस्ते आनंदी नृपाळा, नमस्ते नमस्ते आनंदी नृपाळा. मला दाखवा आपुल्या प्रेम पाया, मला दाखवा पुल्या प्रेम पाया, मना ओळवूनी निवारा अपाया, मना ओढवूनी निवारा अपाया. उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, या दुनियेमध्ये जे बाया माणसं जीव जंतू आहेत, कोणी पैशासाठी रडते, कोणी पत्नीसाठी रडते, कोणी पुत्रासाठी रडते, कोणी प्रसिद्धीसाठी रडते, कोणी मोठमोठ्या पदासाठी रडते. पण भगवंतासाठी जो रडते की बा परमेश्वरा मले तू दर्शन कधी दिशील, म्हणून ज्याच्या डोळ्यात देवासाठी आसू येतात त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात, त्याला महापुरुष म्हणतात. तर असे आपल्या भारतात हजारो लाखो महापुरुष आजपर्यंत होऊन गेले. त्या मालिकेतले त्या कोटीचे एक महान संत श्री क्षेत्र माधांमध्ये अवतीर्ण झाले. त्याचं नाव आहे श्री संत गुलाबराव माऊली, म्हणजे सांप्रदायिक नाव पांडुरंगनाथ महाराज. आणि महाराजांनी स्वतःले जे नाव ठेवून घेतलं ते आहे ज्ञानेश कन्या. काय स्वतःले नाव ठेवून घेतलं? ज्ञानेश कन्या. तर महाराजांची अशी अवस्था झाली की त्यांनी गोपाळ कृष्णाला पती मानलं, भक्ती केली, त्याच्या नावानं कुंकू लावलं, जोडवे घातले, मंगळसूत्र लावलं, वेणी घातली. पण तू मला साक्षात दर्शन नित्य निरंतर माझ्या जवळ का राहत नाही, अशी अवस्था महाराजांची झाली. आणि महाराजांना डोळे तर नव्हतेच. तर त्या अवस्थेत महाराज जे जे बोलले ते त्यांच्या भक्तांनी लिहून ठेवलं. बाबाजी महाराजांनी ते छापलं. ते दिव्य अक्षर ऐकायचा योग आज आला तुमचा. तर या स्तोत्राच्या नाव महाराजांनी स्तोत्राच्या नाव ठेवलं करुणा कलरव स्तोत्र. म्हणजे हे भगवान तू मला दर्शन का देत नाही, म्हणून महाराजांना जे प्रार्थना केल्या, जे विनवणी केली, जे रडले पडले, ते हे अक्षर आज आपल्या मुखातून माऊली ओढून घेत आहेत. तर सर्वप्रथम महाराजांनी आळंदीचे राजे ज्ञानेश्वर महाराज त्यांना वंदन केलं, नमस्कार केला, मंगलाचरण केलं. आणि महाराजांनी आता या स्तोत्राला सुरुवात केली. महाराज म्हणतात, हे आळंदीचे राजे ज्ञानोबा माऊली, तुम्ही कृपाळू आहात, उदार आहात, तर मला तुमच्या पायाचं दर्शन द्या आणि माझ्यावर जे संकट आहे, जे अपाय आहे, सर तुम्ही निवारण करा. आता पुढच्या श्लोकात महाराज म्हणतात, बहु जन्म मी घेतले माय बापा, बहु
तू जन्म मी घेतले माय बापा सख्या सोसिले गर्भवासात तापा सख्या सोशिले गर्भवासात तापा परी भूललो मंत्र बाहेर येता परी भूललो मंत्र बाहेर येता तरी लाज नाही पुढे विनविता तरी लाज नाही पुढे विनविता महाराज या श्लोकामध्ये म्हणतात की हे प्रभू माझे अनंत जन्म झाले आणि जन्म घेत असताना त्या आईच्या पोटामध्ये गर्भात एवढे दुःख आहेत की त्याचं वर्णन करता येणे एवढे दुःख मी प्रत्येक जन्मात सोसले पण झालं काय बाहेर आल्यानंतर मी आणि माझं हे वारं लागल्यामुळे तुमच्या पायाले तुमच्या नामाले तुमच्या रूपाले आम्ही विसरून गेलो पण संसाराच्या चटक्यानं अनेक दुःखानं पुन्हा तुमची याद आली म्हणून तुमची प्रार्थना केली आता काही म्हणा तुम्ही तर आम्हाला लाज वाटते आता की इतक्या दिवसानं तुमची आठवण आली पण येऊ द्या तुमची मात्र आता आम्ही प्रार्थना करतो तर तुमच्या दर्शनासाठी आता आम्ही नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगा व्रत ध्यान म्या कोण तेरे करावे व्रत ध्यान म्या कोण तेरे करावे जळोनी किंवा वन्ही माझी मरावे जडोनी किंवा वन्नी माझी मरावे करो कोणता योग कोण्या कपाटी करू कोणता योग कोण्या कपाटी सख्या सांग रे आपुल्या भेटीसाठी सख्या सांग रे आपुल्या भेटीसाठी हे प्रभो तुम्ही मला सांगसान ते व्रत मी करीन तुम्ही सांगाल ते ध्यान मी करीन तुम्ही म्हणसान की हे धडधड नाडी अग्नी आहे ज्वाळा याच्यात तू कुदी टाक मग मी दर्शन देईन तर मी त्याच्यात बी उडी टाकायला तयार आहे पण मला तुम्ही मात्र आता दर्शन द्या जळावीन मीना जशी प्राण चिंता जळावीन मीना जशी प्राण चिंता मला ते वढी प्रीती नाही अनंता मला ते वडी प्रीती नाही अनंता परिया पुली जानुनी दीन कांता परिया पुली जानुनी दीन कांता मला भेटी द्यावी प्रभो भाग्यवंता मला भेटी द्यावी प्रभू भाग्यवंता हे प्रभो हे कृष्णनाथा मासोळी जशी पाण्याच्या बाहेर काढली की जशी तरफडते किती तिला वियोग होते त्या पाण्याचा आणि मरते शेवटी एवढी प्रीती देवासाठी होईन परमेश्वराच्या दर्शनाची अशी तगमग आपल्याला ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तो आपल्या समोर उभा राहील पण हे भगवान मला त्या मासोळी सारखी बी प्रीती नाही तेवढी बी मला आवड नाही पण तुम्ही काय करा तुमची एक आंधळी पत्नी समजून हिंदीन पत्नी समजून काय करा मला दर्शन द्या तुहा द्रौपदी रक्षिली प्रेम पात्रा तुआ द्रौपदी रक्षिली प्रेम पात्रा सख्या पाळिले जाडिता पांडुपुत्रा सख्या पाडिले जाडिता पांडुपुत्रा तुहा टिट्टिभाचा पनु सिद्धी नेला तुआ टिट्टिभाचा पनु सिद्धी नेला मिया बाहता फार का वेळ केला मिया बाहता फार का वेळ केला ठीक आहे तुम्ही मला दर्शन जरी देणार नाही ती तुमची मर्जी झाली पण प्रभो या अगोदर तुम्ही त्या द्रौपदीले तिच्यावर केवढं मोठं संकट आलं होतं तिला तुम्ही किती वस्त्र पुरवले की 60,000 हत्तीची शक्ती असणारा दुःशासन थकला मग सांगा बा तुमचे काम तुम्ही हे केले नाही काय परीक्षिती राजाचं मायच्या पोटात जाऊन तुम्ही रक्षण केलं तुम्ही अनेकाचे काम केले ना अहो हे तर बरं माणसं झाले पण एका टिटवीनं समुद्राच्या काठावर अंडे दिले होते समुद्राची लाट आली ते अंडे वाहून गेले ते टिटवी आणि तिचा मालक दोघ जण आले पाहतात तर आपले अंडे नाहीत
त्याच्या लक्षात आले की हे समुद्रात वाहून गेले. तर त्या दोघांनी चोचीमध्ये ते पाणी धरायचं, रेती तिकडे दूर नेऊन टाकायचं. त्याने ठरवलं की हा समुद्र उपसून टाकू आपण आणि आपले अंडे शोधून काढू. तर म्हणे बाबा भोले बाबा पार्वती विमानात बसून चालले होते. तर पार्वतीने सांगितलं हे काय कार्यक्रम आहे पक्षाचा, चला देवा आपण जाऊ तिथे. ते भोले बाबांनी विचारलं काय हे काय कार्यक्रम आहे तुमचा. ते मग हे अंडे समुद्रानं गिळले आमच्या पाठी काठावर होते. तर म्हणे मग म्हणे इकडलं पाणी तिकडे फेकून देतो, पिला आमचे अंडे आम्ही घेतो. देवाला माहित होतं हे मरतीन तर ते समुद्र उपसल्या जात नाही. पण पार्वती मातेने सांगलं प्रभू द्या यायचे ते अंडे यायले आणू. मग बापा त्याचे ते 2 अंडे देवाने हे आत का म्हणे हो हो हेच आहे झाला. दोघंही हसले, ते अंड्यात कुंकुंग झाले. भोले बाबा पार्वती निघून गेले. तर गुलाबराव माऊली म्हणतात तुम्ही त्या एक साधारण पक्षी टिटवी काय तिची भक्ती होती की काय ज्ञान होतं, तिची जर तुम्ही इच्छा पुरी करता तर मी किती दिवस झाले तुमचा एक सारखा धावा करते, प्रार्थना करते, रडते पडते, अजून मला तुम्ही दर्शन देत नाही. सख्यांधडी मी असे दीन दारा, सख्यांधडी मी असे दीन दारा, पतियाचित आहे समर्था उदारा, पतियाचित आहे समर्था उदारा. बरे नाही हे जाणते मी तथापि, बरे नाही हे जाणते मी तथापि, मन क्षोत्र झाले भवत सत्कथापि, मन क्षोत्र झाले भवत सत्कथापि. हे कृष्णनाथा, हे माझ्या प्राणप्रिय परमेश्वरा, मला पक्क माहित आहे तुम्हाला 8 स्त्रिया मुख्य आहेत, रुक्मिणी, जांबवती आणि 16,000 स्त्रिया पण आहेत. आणि एवढंच नाही, त्या स्वरूपानं सुंदर आहेत, गुणानं भरपूर आहेत. त्या मानानं मी पहिली गोष्ट तर दोन्ही डोळ्यानं आंधळी, मी काही काम करू शकत नाही. त्याच्यानंतर मी काळी सावळी, तुमच्या योग्यतेची मी नाही हे मला 100% माहित आहे. म्या अशा मोठ्या ऐश्वर्यवान, ज्याचं गाव सोन्याचं आहे, जो द्वारकेचा राजा आहे, जो पतित पावन आहे, जो षड्गुणेश्वर संपन्न आहे, अशा मालकाची इच्छा करणं मला शोभत बी नाही, मी करू बी नाही. आणि मला माहित आहे तो मला मिळणार बी नाही, कारण मी त्याच्या योग्यतेचीच नाही. पण असं जरी असलं तरी मी तुमच्या नावानं कुंकू का लावते, तुम्हाला पती का मानते, त्याचं काय करू की माझं मन एवढं दिवानं झालं तुमच्यासाठी की ते माझं मन मी आवरू शकत नाही. जरी दूर करवे ना माझी या कर्म जोडा, जरी दूर करवे ना माझी या कर्म जोडा, तरी हरी सुकुमारा काळजी सर्व सोडा, तरी हरी सुकुमारा काळजी सर्व सोडा. श्रम पळ भरी वारा बैसुनिया पलंगी, श्रम पळ भरी वारा बैसुनिया पलंगी. हृदय रती समर्पू सर्वदा अंग संगी, हृदय रती समर्पू सर्वदा अंग संगी. हे कृष्ण भगवान, या श्लोकामध्ये महाराज भगवंताला काय मागणी मागतात की तुमच्या मनामध्ये कदाचित असं आलं असेल की बा या पंचलतिका हाका मारत्या जा तिच्या जोड, तर हे आपल्याला पहिल्यांदा तर डोळेच मागीन, नंतर म्हणेन मले चांगलं स्वरूप द्या, काय अधिक धन मागीन, काय रिद्धी सिद्धी मागीन, काही नावलौकिक मागीन, किंवा माय जोईच रातभर दिवस असं मला पॅक करून ठेवीन. हे भगवान, तुम्ही हे तिळभरे मनात आणू नका. मला डोळे नाहीत, मी रंगानं अशी आहे, मला शिक्षण नाही, वैभव नाही, तुम्हाला यातलं तर काय, पण मी कोणतंच काही मागणार नाही. माझं प्रारब्ध मी आनंदानं भोगायला तयार आहे. तुम्ही मनातलं हे काढून टाका की पंचलतिका आपल्याला काही मागीन म्हणून मी तुम्हाला काहीच मागत नाही. हे टेन्शन तुम्ही डोक्यातलं काढा आणि फक्त तुम्ही 1 दिवस नाही हो, 1 तास नाही, 1 पळभर बस इतका वेळ तुम्ही या. तुम्ही म्हणसाल मग इतक्या वेळात तू काय करशील, हे बघा माझ्या मनात इच्छा मी सांगतो तुम्हाला. मी तुमच्यासाठी हा जो पलंग तयार केला, ही जी तुमच्या स्वागताची तयारी केली भक्कम दिवसापासून, या पलंगावर तुम्ही फक्त माझ्या शेजारी बसा,
आणि फक्त एक वेळ मला आलिंगन द्या आणि मग खुशाल कुठे निघून जा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गुलाबराव महाराज की जय. स्तन विषयी तुम्हा ते पाजिता दैत्यदारा. तन विषयी तुम्हा ते पाजिता दैत्यदारा. जननी गती सनेली पूतना ते उदारा. जननी गतीस नेली पूतना ती उदारा. तेजुनी चरण ऐसे घोर संसार तारू. तेजुन चरण ऐसे घोर संसार तारू. शरण कवन मानू जे यमाचे उतारू. शरण कवन मानू जे यमाचे उतारू. आता तुम्ही म्हणसान की बा भक्कम देवी देवता आहेत, भक्कम दानशूर लोक आहेत, उदार लोक आहेत, हे सगळं सोडून तू एकटी माया दर्शनाची माया भेटीचीच इच्छा का करत. तर त्याचं कारण आहे प्रभू, जे स्तनाले जैर लावून तुम्हाला मारायला आली पुतना, बापरे, अरे तिली तुम्ही कोणती गती दिली की जे गती यशोदा मातेले, जे देवका मातेले गती दिली सद्गती, ते तुम्ही तिले दिली. असा कोण आहे जगात की जो मारायला आला त्याला आपल्या आईच्या सारखी समान गती देईन. हे तुमची कीर्ती मी ऐकली नाही काय? हे कीर्ती मी तुमची ऐकलेली आहे. म्हणून तुमच्या सारख्या कृष्ण परमात्म्याचे पाय सोडून, तुमच्या दर्शनाची आशा सोडून, या संसारातल्या या मरणाऱ्या लोकांची, त्रिविध तापानं पडणाऱ्या लोकांची आशा मी कशाला करू. म्हणून मी ध्यान ठेव जा, तुमचा उदारपणा कृपाळूपणा मला पक्का माहित आहे तुम्ही कसे आहेत, म्हणून मी तुमच्या भेटीची इच्छा करते. बंधू सुदाम मुनी त्या ससनाथ केले. बंधू सुदाम मुनी त्या ससनाथ केले. त्या द्रौपदी बहिणीचे बहुकार्य झाले. त्या द्रौपदी बहिणीचे बहुकार्य झाले. मी अन्यजा म्हणून हो मजला उपेक्षा. मी अन्यजा म्हणून हो मजला उपेक्षा. केली कशास तरी कामिनीची अपेक्षा. केली कशास तरी कामिनीची अपेक्षा. आणि का हो कृष्ण परमात्मा, हो माझ्या पतिराजा, तो तुमचा दोस्त सुदामा, बापरे, काय त्यानं मुठभर पोहे आणले काय, बांधायला कपडा नव्हता काय, त्याचा वेश कसा, तो दिसे कसा, त्याच्या हड्ड्या दिसत, बापरे, तुम्ही त्याला तुमच्या गावासारखं गाव दिलं द्वारका, त्याचं गाव सोन्याचं केलं हो तुम्ही ना. काय तुमचा हा स्वभाव, काय तुमचा हा दिलदारपणा, हे मी कीर्ती ऐकून आहे. बरं हे जाऊ द्या. त्या द्रौपदी बहिणीने फक्त एका चिंधीच्या बोटाला एक चिंधी बांधली, त्याच्या मोबदल्यात तुम्ही ना, बापरे, बापा बापा बापा, नारी बीच सारी है क्या, सारी बीच नारी है असं म्हणा लागलं त्या दुःशासनाले. एवढ्या हजारो लाखो साड्या तुम्ही रंगीबेरंगी पुरवल्या. आता माझा जो अर्ज आहे की बाबा मी तुम्हाला मानलं पती, मी तुमची झाली पत्नी, मग तुम्हाला हे जर पसंत नसेल, हा ठीक आहे, तुम्ही जर ब्रह्मचारी असते, तुम्ही एकही लग्न जर करेल नसतं, किंवा मला लग्नच करेल नाही, मी मला बाईचा टचच चालत नाही, मला ते डोळ्यानंच चालत नाही, असं काही असतं तर मा अर्ज मी मागे घेतला असता की चुकलं लेख आपला, दुसरा शोधला असता एखादा. पण का हो तुम्ही न 16,108 स्त्रियांशी लग्न काल केलं, मग त्या तुम्हाला चालतात. एक तर मग तुम्ही ना पत्नीची इच्छाच नव्हती करायला पाहिजे, नवरदेव व्हायलाच नव्हतं पाहिजे. मग आता 16,108 तुम्हाला चालतं आणि एकीच वजन होऊन राहिलं. होय प्रभू, हे काय आहे, तुम्ही विचार करा बा या गोष्टीचा. अशी प्रौढसी नायिका कोण आहे. अशी प्रौढसी नायिका कोण आहे. विनोदे सख्याच्या वियोगास साहे. विनोदे सख्याच्या वियोगास साहे. भवत चित्कळा रुक्मिणी राजबाळा. भवत चित्कळा रुक्मिणी राजबाळा. विनोदे तिच्याही तनुचा उबाळा. विनोदे तिच्याही तनुचा उबाळा. आता तुम्ही असं म्हणसान की पंचलतिके मी तुला दर्शन देणारच आहो, एवढी तू काय उतावीड झाली, एवढं काय मला टोचून टोचून बोलत.
अरे मी गंमत करून राहिलो तुही. हे भगवान, ही अशी भलती गंमत आम्हाला चालणार नाही. तुमची होते गंमत आणि आमचा जाती इकडे जीव, ही अशी गंमत कामाची नाही. काय देवा हो, तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीची एकदा गंमत केली ती ना. रुक्मिणीला परमेश्वराने काय सांगलं, द्वारकेला गेल्यावर लग्न झालं. रुक्मिणा म्हणे तू भावनेच्या भरात एक फार मोठी ढोबळ चूक केली जीवनामध्ये. मग रुक्मिणीला वाटलं बा काही दुसरी अशी. मग रुक्मिणा माते विचारलं, प्रभू काय चूक झाली माझ्या हातून. बघ भगवान म्हणत, काय चूक झाली, तुझा रंग कसा, मी गोरी कृष्ण सावळा माझ्या गावडीचा. तुझा रंग कसा, माझा रंग कसा. हा जोळा तुला वाटते काय योग्य. बरं मी गवळ्याचा पोरगा, तू भीमक राजाची पोरगी, शिशुपालाचा पोरगा, ते मोठमोठे राजे तू यासाठी लग्न करायला हळद लावून बाशिंग बांधून हजारो वराडी घेऊन ये. काय तू काय काय केलं काय तू हे. आता हे पाय, हे जर चूक तुझ्या लक्षात आलीशील तर तू असं कर, आता बी म्हणता बरोबर रुक्मिणा माता धडालकन खाली पडली, मूर्छित झाली. तुम्ही तिचा त्याग केला नाही, करणारही नव्हते, पण त्या रुक्मिणा मातेला हा विनोद तुमचा सहन झाला काय. त्या विनोद तुमचा झालता विनोद, पण ते खाली पडून बेशुद्ध झालती ना. मग तुम्ही तिला सावध केलं, पुन्हा जिवंत केलं, तिला खुश केलं, तो भाग वेगळा. पण हा तुमचा, तुम्ही म्हणसान की मामा हे थोडा गंमत करून राहिलो पंचलती की तुझी, ह्या अशा भलत्या गमता आमच्याशी खेळ करू नका तुम्ही. तुमची होते गंमत आणि आमचा जाते जीव. मला काम तो तुझा शत्रू मी एकटा काय देवा, तुझा शत्रू मी एकटा काय देवा. करे माझी घेत का नाही सेवा, करे माझी घेत का नाही सेवा. कशाची तुम्हा एवढी भीती वाटे, कशाची तुम्हा एवढी भीती वाटे. मिया प्रार्थिता रोदिता द्वार वाटे, मिया प्रार्थिता रोदिता द्वार वाटे. ठीक आहे, तुमचा एक स्वभाव आहे, भक्ता रागे पायापासी आणि दुर्जनासी संहार. तुम्ही तुमच्या भक्ताईसाठी काही करायला तयार आहे, आणि तुमचा शत्रू म्हटला की तुम्ही त्याला बस रपके मारा आणि खलास करा, एवढंच माहित आहे. बरं, एक घडीवर समजा मी असं गृहीत धरते की माझ्याकडनं तुम्हाला पाहिजे तेवढी भक्ती होत नाही, त्याग होत नाही, माझोड काही द्यायला नाही, किंवा तुमच्याबद्दल महामनात काही अशी घडीभर तुमचा शत्रू मला समजा, ठीक आहे. पण मग मी काय तुमची एकटीच आहे का फक्त शत्रू. अरे काय राजा, तुम्ही ना रावणासारख्याला मोक्ष दिला, कंसासारख्याला मोक्ष दिला, तुमच्या शत्रूला तुम्ही काय काय नेलं. वैकुंठाले, अरे गणिकेसारखे वैकुंठाले नेली हो, अजामेळ पापराशी वैकुंठाले नेला. तो मगर हसला पाण्यातला, त्याले तुम्ही वैकुंठाले नेलं. हे शत्रूच होते की नाही तुमचे सारे. गडीभर मला शत्रू बी समजा, पण मग या शत्रूले जसं तुम्ही ना ज्या पंक्तीत बसवलं तसं मला बी घ्या ना बसून, काय बेगडी थोडीशी सेवा घ्या ना हातून. आणि तुम्हाला एवढी काची भीती वाटे हो. मी प्रार्थना करायला आली की तुम्ही फटाफट दरवाजे लावून घेता आणि गुळू गुळू तिकडे तुमच्या याच्यात राहता. माई इकडे काय अवस्था होऊन राहिली. ओ प्रभू, माझ्या अवस्थेचा थोडा विचार करा हो, कोणे दिशी करसान. मला नावरे फारसी लोभ माया, मला नावरे फारसी लोभ माया. परी तुमची आवडीचीच जाया, परी तुमची आवडीचीच जाया. ते तुम्ही आवरावे कृपाळा, ते तुम्ही आवरावे कृपाळा. रमा वल्लभा द्वारकेच्या नृपाळा, रमा वल्लभा द्वारकेच्या नृपाळा. हे भगवान, आता माझं कसं झालेलं आहे तुम्हाला सांगू काय. मला तुम्ही आवडता, आणि जितके तुम्ही आवडता तितकंच माझं मन कधी कधी पैसा, घर दार, वैभव, नावलौकिक, सोनं चांदी या मटेरियल मध्ये बी घुसते. आता हे योग्य नाही हे मला समजते, पण हे जे मायेनं निर्माण केले की नाही, ह्या तुम्हाला सोडून ज्या वस्तू निर्माण केल्या हे तुम्हीच सांगलं तिले की लोकाईले भुलोय माझोड येऊ नको देऊ, म्हणून ते आम्हाला भुलून राहिली. ते दुसरी तिसरी कोण नाही, ते एक तुमची बायकोच आहे. हे माया आहे ना, हे लाडकी आहे तुमची. हिचे नखरे आम्हाला माहित आहे, तुमच्याच्यानं हे इथली हे आगाऊ धंदे करून राहिली, आम्हाला बोलून राहिली.
आता आम्ही बोलतो यात काय नवल आहे बा, मोठे मोठे बोलले, पण माझ्या करता तुम्ही एक करा, तिले सांगा म्हणा हे बघ या पंचलतिकेच्या वाटिकाई तू जाऊ नको आणि तिले आवरा बा, नाही तर मग आता कसं आम्हाला फार त्रास होऊन राहिला, आवरा हो देवा तिले, म्हणजे मग आम्ही तिच्या फंजातून निष्ठून धडालकन तुमच्या पायावर येऊन पडू. मला लावूनिया बळे काळ वाटे, मला लावूनिया बळे काळ वाटे, यमाची तुम्ही राखिता पैज वाटे, यमाची तुम्ही राखिता पैज वाटे, असा पक्षपातू नसावा कृपाळा, असा पक्षपातू नसावा कृपाळा, रमावल्लभा द्वारकेच्या नृपाळा, रमावल्लभा द्वारकेच्या नृपाळा. अहो माझ्या कृष्णपती राजा, माझ्या मनात असं येऊन राहिलं, बहुतेक मला तुम्ही दर्शन का देत नाही, का देत नाही. तर मागे मी असं ऐकलं की बा सगळे लोक भजनाला लागले, मोठमोठ्या संतांचे अवतार झाले आणि त्याने सगळे लोक तुमच्या हरिनामात तल्लीन केले. मग त्याच्यामुळे काय झाले की वैकुंठात झाली गर्दी, अफाट गर्दी झाली. मेला तो की आला वैकुंठाले, नामधारक देवाचं नाव घेणारा मेला की आला वैकुंठाले. मग वैकुंठात झाली गर्दी आणि यमपुरी वसान पडली, यमायले बस खाणं झपा घेणं, कोणीच नाही, सुखसुकाट. मग यम धर्मानं सांगलं की हे प्रभू हे काय, आमची दुकानदारी बंद पडली, आम्हाला धंदे नाही, आम्हाला शुगर झाली, डायबिटीज झाला, आम्हाला धंदेच नाही, खातो निसतो. मग देवानं तुमच्या त्या याला सांगलं मायेले की जाय बा यायला बोला. मग असं करता करता लोक विनमुख झाले. मग ते यमाचे गिरायक झाले, अशातला तर तुमचा कार्यक्रम नाही हा मला वाटते. बर समजा तुम्ही ना मला त्या यमाच्या हाती दिलं, मी त्या काळाच्या जबड्यात गेली, तुम्हाला काय याच्यात फार मोठा पुरुषार्थ वाटून राहिला काय. हो आम्ही अगोदरच मेलेले आहे तुमच्या विराहानं, त्यातही आम्हाला मारून तुम्हाला काय एवढं मिळणार आहे. म्हणून तुम्ही असा पक्षपात काही करू नका बा, यमाची बाजू काही घेऊ नका, निदान मासाठी तरी घेऊ नका. बरं पंचलतिके नाही काय म्हणणं, मा म्हणणं काहीच नाही, फक्त तुम्ही मला एक वेळ दर्शन द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. समर्थाची सेवका वक्र पाही, समर्थाची या सेवका वक्र पाही, असा सर्व भूमंडळी कोणी नाही, असा सर्व भूमंडळी कोणी नाही. परंतु न मी सेवकू योग्य देवा, परंतु न मी सेवकू योग्य देवा. म्हणून बहु वाटते भेव जीवा, म्हणून बहु वाटते भेव जीवा. ते काय झालं भगवान, मी संताईच्या तोंडून असं ऐकलं की जो समर्थाचा नौकर असते मोठ्याचा, त्याच्याकडे वाकड्या नजरेनं दुष्ट लोक, तमोगुणी लोक, असुर लोक पाहत नाही, कारण तो मोठ्याचा नौकर असते. बरोबर आहे. तर तुम्ही समर्थ आहे म्हणून तुमचा जर आपण मी सेवक झालो, दास झालो, म्हणून या नात्यानं मी तुमच्या भक्तीले लागले. परंतु समर्थाचा नौकर म्हणायच्या लायक माहिती योग्यता नाही. बरं मी अजून समर्थाचा पूर्ण सेवक झालो नाही, म्हणून मला भेव वाटून राहिला. म्हणून तुम्ही काय करा, एक तर माझ्या अंगात तेवढी पात्रता घालून द्या की मी तुमचाच झालो पाहिजे. एक तर काय करा, हे सगळं घोर राहू द्या आणि तुम्ही मला दर्शन द्या. जरी इंद्रिये ऐकती देवराया, जरी इंद्रिये ऐकती देवराया, न होते तुम्हा काज संकष्ट द्याया, न होते तुम्हा काज संकष्ट द्याया. परंतु त्रपा सोडून माय बापा, परंतु त्रपा सोडून माय बापा, तुम्हा मागते भीक वारा त्रितापा, तुम्हा मागते भीक वारा त्रितापा. अरे कृष्ण कन्हैया आमची अशी अवस्था झाली हो, हे माझ्या पती राजा. गुलाबराव माऊली म्हणतात की आम्ही तुमच्या भक्तीले का लागलो याचं अजूनही एक कारण आहे. हे आमचे इंद्रिय आहेत की नाही, हात पाय कान नाक डोळे, आणि हे पंच विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे आम्हाला काही बदलून राहिले नाही. आम्ही प्रयत्न करून पाहिले,
योग करून पाहिला, ज्ञान मार्गाचा आश्रय घेतला, साधन चतुष्टय संपन्न झालो, आम्ही लय नेम केले, लय कळक राहिलो, पण हे इंद्रिये आम्हाला बदलून राहिले नाही. म्हणजे तुमच्यापर्यंत आम्हाला येऊ बी देत नाही, तुमचं भजनही करू देत नाही, आणि आमची होऊन राहिली खायचं आता. आणि याईनं जर आमच्या म्हटलं ऐकलं असतं ना, हे पा आम्ही तुमची यादही काढली नसती, आमच्या पावरवर आम्ही हे जिंकून अजर अमर झालो असतो, आत्मरूपाशी एकटाच झालो असतो. पण हे प्रभू आम्ही सर्व करून पाहिलं हो, थकलो हो, हे आमच्याच्याने काही आवरल्या जात नाही. म्हणून तुम्ही काय करा, आता यायचं रिमोट कंट्रोल तुमच्या हाती आहे. ओ तुम्ही जर थोडीशी कृपा केली ना तर हे सगळे थंडेगार होऊन जातात. म्हणून तुम्ही काय करा की माझ्यावर अशी कृपा करा की तुमच्या दर्शनाच्या आळ येणारे हे पंचविषय, हे इंद्रियांचे विषय यायले तुम्ही आवरा. तुम्ही यायले आवरलं म्हणजे तुमचं दर्शन मला लवकर होय. भाऊ बस झालं, वेळ पाहिजे ना. मनाचे तुम्ही मायहुनी मवाळू, मनाचे तुम्ही मायहुनी मवाळू, म्हणून श्रुती बोलता ती किवाळू, म्हणून श्रुती बोलता ती किवाळू. मला त्यागने मात्र ना योग्य थोरा, मला त्यागने मात्र न योग्य थोरा. दया ये उद्या गोपिका चित्त चोरा, दया ये उद्या गोपिका चित्त चोरा. हे भगवान मी तुमच्या नावानं कुंकू विनाकारण लावलं नाही. हे पहा मला पक्क माहित आहे या जगात आईचं प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे ओ देवा, पण त्या आईपेक्षा, जन्मदात्र्या आईपेक्षा बी तुम्ही किती मयाळू आहे, किती कृपाळू आहे हे मी पक्क ओळखेल आहे. श्रुतीनं, वेदानं, शास्त्रानं, संताईनं तुमच्या कृपाळूपणाचं वर्णन भरपूर केलं, ते मी ऐकलेलं आहे. म्हणून मी तुमच्या नांदी लागले. आणि आता या उपर एवढ्या मोठ्या समर्थानं, एवढ्या मोठ्या दयेच्या सागरानं आणि एका अशा अनाथ पत्नीला दूर लोटणं मला तरी वाटते बा हे योग्य नाही. पहा तुम्ही लोटसान तर तुम्ही समर्थ आहे, तुमच्यावरचं कोण नाही, साऱ्या जगाचे अध्यक्ष तुम्ही, तुम्ही मनमानी करसान त्याला मा काही इलाज नाही. पण हे पा देवा हे योग्य नाही बरं असं महासारखीले लोटणं. पहा म्हणून तुम्ही काय करा, माही हाक ऐका आणि एक वेळ मला साक्षात दर्शन द्या. म्हणू तुमची दासी कोणिया तोंड देवा, म्हणू तुमची दासी कोणिया तोंड देवा. निमिषहीनच कुब्जे सारखी केली सेवा, निमिषहीनच कुब्जे सारखी झाली सेवा. नयनी नसुनी पाणी भाकते किंवा वाचे, नयनी नसुनी पाणी भाकते किंवा वाचे. तदपि तुम्ही दयाळा सोय रे व्हा जीवाचे, तदपि तुम्ही दयाळा सोय रे व्हा जीवाचे. हे भगवान अहो मी तुमची पत्नी म्हणायच्या तर योग्यतेची नाही, लायक नाही. खरं सांगू देवा तुम्हाला, हे भगवान हा माझा हट्ट हा गलत आहे बरं. मी तुमची दासी म्हणायच्या बी लायक नाही. कारण त्या कुब्जेनं निदान तुमची सेवा तरी केली. कंस राजाले लायाचे अगर तगर चंदन उठणं ते तुम्हाला लावून दिले, म्हणून तुम्ही प्रसन्न झाले. ते 3 ठिकाणी वेळी वाकडी होती हे कोडी, तिथली तुम्ही सर्वांग सुंदर रम्मा उर्वशी सारखं बनवलं. पण हे पा माच्यानं तुमची कोणतीच सेवा झाली नाही आणि होणे बी नाही. म्हणजे मी तुमची दासी म्हणायच्या बी लायक नाही हे मला समजते. बरं तुमच्या भेटीसाठी साधू संत म्हणतात किंवा अष्टसात्विक भाव झाले पाहिजेत. नयनम गलद अश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला पाहिजे, कंठ सद्गदित झाला पाहिजे, अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत, तुमच्या भजनात तू धडकन खाली पडला पाहिजे असं नरहरी बाबा सांगतात. तू 10व्या द्वारात गेला पाहिजे. पण हे भगवान माझ्याने यातलं काहीच होत नाही. फक्त तुम्ही एवढं करा की तुम्ही अशा हीनदीन पंचलतिकेचे सोयरे व्हा, पती व्हा आणि फक्त एक दिवस कोण्याही दिशी कोण्याही वेळेला येऊन मला दर्शन द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. पळ 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 मोजी
जीवितालाय माझी पळ 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 मोजी जीवितालाय माझी त्वरित मजकडे घे तू गडे माय माझी त्वरित मजकडे घे तू गडे माय माझी स्तनवदनीय ये दे बाहतो दीनवाणी तनवदनीय हे दे बाहतो दीनवाणी कठीण मनन कीजे ज्ञाननाथे निदानी कठीण मनन कीजे ज्ञाननाथे निदानी. आता भगवान गोपाळ कृष्णाची प्रार्थना करता करता महाराज म्हणतात माझा कंठ सोकला कोरडा झाला. काय माझी हाक काय तुमच्यापर्यंत पोचून राहिली की नाही पोचून राहिली ती तुम्हीच जाणे. पण हे भगवान तुम्ही नाही जरी मला दर्शन दिलं तरी माझ्या आळंदीचे राजे ज्ञानेश्वर महाराज माझी आई ते फार मोठी पॉवरफुल आहे फार सामर्थ्यवान आहे. म्हणून महाराज आता आईकडे गेले. काय म्हणतात महाराज ज्ञानोबा माऊलीले की हे ज्ञानेश्वर माऊली आई मी तुझी धावा तुझा प्रार्थना नेहमी नेहमी तुझी आठवण का करतो की एका एका सेकंदानं एका एका मिनिटानं आयुष्य कमी होऊन राहिलं. एक एक दिवस एक एक आठवडा एक एक महिना आयुष्यातला चाललं एक एक वर्ष चाललं आणि करता करता काय होईल तो परीक्षेचा समय भस्कन येईन आणि हा देह माझा सुटून जाईन. तर हे आई हा देह सुटायच्या अगोदर तू मला तुझ्या मांडीवर घे आणि तुझ्या स्तनातील अमृताचं धारा दुग्ध तुझ्या कृपेचं एक घोट तरी मला पाच. हे माझी ज्ञानेश्वर माऊली माझी एवढीच तुला विनंती आहे. हे ज्ञानेश्वराई माझ्या करता या गरीब लेकरासाठी एवढं तू कठीण मन करू नको. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णामाता की जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमन हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय 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 जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरि मा जय हो बाबा जय नर हरि मा जय. समर्थ माझे नर हरि आई जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. बाबा पंढरपूरचा राजा माझा जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय. जय 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा महाधिराज सच्चिदानंद भालेगाव निवासी जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय. बाबा जय नर हरि
हरि मा जय हो बाबा जय नर हरि मा जय समर्थ माझे नर हरि हाई जय नर हरि मा जय बाबा जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय श्री श्री संत गुलाबराव महाराज की गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय पूर्णा माता की जय